तर तुम्हालाही माहिती आहे का प्राचीन काळातलं एकविरा देवीचं मुकुट कुठे आहे? चला दाखवतो. कोकणामध्ये बरेचसे रहस्यमय ठिकाणं आहेत ते लोकांपर्यंत माहितीच नाही आहेत म्हणजे पोचलेच नाही आहेत. त्यापैकी हे पहिलं ठिकाण. मी आलो होतो माणगाव येथे असलेलं निजामपूर इथे मानगड या ठिकाणी. आणि या मानगडच्या अगदी पायथ्याशीच आहे एकविरा देवीचं शिल्प. तिथे गेल्यावरती मला एक गोष्ट जाणवली. कोकणाच्या वाटेवर सागराच्या साजणी, शांततेच्या कुशीत देवी एक राजसणी. नारळ, सुपारी, वाऱ्याची झुळूक, त्या सागाच्या झाडा आड दिसली एक तेजस्वी रूप. खरंच असं पण काही ठिकाण आपल्या कोकणात असू शकतं, मी विचार नव्हतं केलं. खरं तर मी बघतच राहिलो. आणि म्हणतात ना, एकविरा देवी सर्वांकडे लक्ष देते. ते खरंच आहे. आता तरी तुम्हाला असं मोबाईलमध्ये काय दिसतंय की नाही माहिती नाही, बट इथे प्रॉपर देवीचे इथे कान आहेत. त्यानंतरला आपल्याला डोळे पाहायला मिळतात आणि हसरा एक चेहरा आहे. मुकुट तर हे दगडामुळे हे झालं आहे, बट ऑलमोस्ट सेम. इथे मुकुट आहे आणि या मुकुटच्याच अगदी बाजूलाच शिवाचं मंदिर आहे. तिथे पण मी तुम्हाला घेऊन जातो. तर एकदम जरा पुढे आहे. आई एकविरा देवीचा आपण मुकुट पाहिलात, त्याच्या बाजूलाच शिव मंदिरचं एक जोता आहे. या जुन्या मंदिराबद्दल काही गोष्टी सांगतो. जुनं ते देऊळ वाऱ्याने सळसळतंय, दगडात कोरलेलं इतिहास बोलतंय. आपल्या इतिहासाची साक्षी देत हे मंदिर थांबलंय अजून. काय अवस्था झाली आहे पहा ना. खरं तर हे मंदिर लवकरात लवकर बांधलं गेलं पाहिजे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच फॉलो करा. आपल्याला आपल्या मराठी माणूसच सपोर्ट करू शकतो. आई एकविराचा उदो उदो. जय शंभू नारायण. धन्यवाद.